तर कसा होता मित्रांनो आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण डिस्कशन काय केलेलं, निफ्टी बघा, निफ्टी जर बघायला गेला तर आपण 24,100चा सपोर्ट आपण कालच्या व्हिडिओच्या सेशनमध्ये डिस्कशन केलेला. तर मार्केट 24,000लाच खाली ओपन झाला आणि इथूनच काय केलेलं आहे, वरती गेलेलं आहे. पण इथं काही आपल्याला एंट्री मिळालेली आहे 24,000ला. इथं कुणी एंट्री घेतली असते चांगली गोष्ट आहे. 24,000 लेवलची आपण डिस्कशन केली होती. मार्केटने इथे काय केलं, वरती जाऊन इथं पुलबॅक देऊन 24,000ला बरोबर आपल्याला एंट्री दिले. टार्गेट आपण डिसाईड केलेलं 24,200, 300 आणि 400पर्यंत. ॲटलिस्ट 200पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला गेलं तर भेटलेलं आहे. आता उद्यासाठी 24,100 जोपर्यंत मार्केट टिकवून ठेवतंय ना, तोपर्यंत आपल्याला अपमूव मिळू शकतो. उद्या काय करेल, मार्केट इकडे येऊन परत वरती जाऊ शकते. उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी. उद्या मार्केट बाईंगला असू शकते असं वाटतंय. 24,100चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इकडून मग जर बाईंगची काय प्रायजेक्शन बनवली तर 24,400पर्यंत मिळू शकतो. पण इथून जर वरतीच ओपन झाला तर आजचा जो इंट्राडे आहे त्याच्यावरती पण बाय करू शकताय. 24,400पर्यंत टार्गेट ठेवू शकताय. इथून थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. अगेन खाली येऊन अगेन वरती जाऊ शकतो. तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे बघा. थोडं बघून ट्रेड करायचं आहे. बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी आपण डिस्कशन काय केलेलं, 57,600चा सपोर्ट बघायला गेला तर परवा दिवशी पण तिथूनच बाउन्स बॅक भेटला आणि आज पण बघायला गेला तर आज पण इथूनच बाउन्स बॅक भेटलेला आहे. आणि बघायला गेलं तर आपण टार्गेट डिसाईड केलेली की 57,200 आणि 58,200 आणि 58,600पर्यंत आपण टार्गेट डिसाईड केलेलं. हा सपोर्ट टिकून ठेवते मार्केट, चांगली गोष्ट आहे. इथून अपमूव्ह मिळू शकतोय. उद्या जरी थोडा डाऊन आला तर बाईंगचाच विचार करायचा. टार्गेट आपण 58,000पर्यंत, 58,400, 500, 600पर्यंत आपण टार्गेट वरच्या साईडला बघू शकतोय. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करायचं. थँक्यू सो मच.